मंडळी नमस्कार. आज दिनांक 7 डिसेंबर. काल 6 डिसेंबरला जे लाईव्ह झालं त्यामध्ये जे प्रश्न आपले राहिले होते घ्यायचे, अनुत्तरित प्रश्न होते, त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण रब्बी पिकावरील रोगांची ओळख आणि त्याचं नियंत्रण याबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये आपण विशेषतः तूर पिकाचा मर रोग, हरभऱ्याचा मर रोग, गव्हामधील तांबेरा, तुरीमधील स्टेम कॅन्कर, वांज रोग याबद्दल माहिती पाहिली. बहुतांश प्रश्न शेतकऱ्यांना जे प्रश्न विचारले त्याचे उत्तरं तर बहुतांश मी दिले आहेत, पण जे काही सुटलेले प्रश्न आहेत, जे माहिती सुटली आहे त्याबद्दल आता आपण चर्चा करूया. असे प्रश्न आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे सांगतोय. सर, तुरीला तिसरा फवारा झाला, त्यात भरारी बिग बी इमान वापरले तर 20% फुलात आहे, 80% शेंगा आहेत. आता समोर आळी आली तर कोणता फवारा द्यावा व वर खत द्यावे का? तर तुम्ही परत आळी जर आली तिसरा फवारा झाल्यानंतर तर मग तुम्ही आळीनाशक वापरू शकता. त्यात इमान घेऊ शकता, झेनॉप घेऊ शकता, कोराजेन घेऊ शकता, कोणतंही आळीनाशक. आणि तुम्ही बिग बी वापरलेलं आहे आधी, तर विद्राव्य खत परत एकदा वापरू शकता तुम्ही, काही हरकत नाही. 13-0-45 दुसऱ्या फवाऱ्यामध्ये घेऊ शकता. नमस्कार सर, रेशीम शेतीबद्दल माहिती द्या. रेशीम शेती करणं परवडतं काय सांगा? रेशीम शेती ही व्यवस्थित पद्धतीनं केली आणि त्या कोशाला जर चांगले भाव असेल तर नक्कीच पुरतं. आपण मागच्या फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यामध्ये विविध विषयांवर, म्हणजे आपले जे रेग्युलर विषय त्याच्या सोडून शासकीय योजना, वेगवेगळे उद्योग, शेतीपूरक उद्योग जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. यात रेशीम उद्योगाची माहिती सुटली व त्याला आपण कंटिन्यू केलं नाही, कारण शेतकऱ्यांचा फारसा त्यात उत्साह दिसला नाही. त्यामुळं मग काही आपण फारसं नंतर त्याच्यामध्ये वेगळ्या विषयावर आलो नाही. पण खरंच शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत, मग ते कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो, मत्स्यपालन असो किंवा तुमचं तुती असो, रेशीम उद्योग असो, हे करायला पाहिजे. तुमची इच्छा असेल तर आम्ही परत त्याच्यावर काम चालू करू, जेणेकरून आपल्याला जी आर्थिक घडी जी असते शेतीवर पूर्ण अवलंबून न राहता इतर उद्योगामधून सुद्धा 2 पैसे मिळतील. तुरीवर हिरवळीचे पीक घ्यावे म्हणतो, काही माहिती द्यावी. नक्की घ्या. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, किमान म्हणजे पीक निघाल्यानंतर 50 दिवस जरी पाण्याची व्यवस्था असेल तुमच्याकडे, तर तूर निघाल्यानंतर किंवा तुमचा हरभरा निघाल्यानंतर किंवा कापूस निघाल्यानंतर दुसरं पीक जर तिथं घ्यायचं नसेल आणि पाण्याची व्यवस्था असेल तर हिरवळीचं खत, त्यामध्ये ढेंचा आहे किंवा ताग आहे, बोरू किंवा ढेंचा, हे 2 महत्त्वाचे आहेत. ते नाही मिळालं, समजा बियाणंच नाही मिळालं, तर मग तुम्ही उडीद मूग किंवा चवळी किंवा सोयाबीनही पेरून फुलावर आलं की ते जमिनीत काढू शकता. दंडवत प्रणाम. मी आपल्या मार्गदर्शनाखाली 716 हे बूस्टर तूर लावली आहे. तूर 1 नंबर आहे. 4 एकरात तूर आहे. धन्यवाद. तूर पिकाला ड्रिपनं 0050 खत दिलं तर चालेल का? किती दावे फायदा होणार? 0050पेक्षा 13-0-45 आणि बिग बी द्या, फायदा होईल चांगला. तुरीला शेंगा भरल्या आहे, नंतर पाणी किती दिवस ड्रीप चालू ठेवावे? तर शेंगा भरल्यानंतर हिरवेपणा शेंगांमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही ठिबकनं पाणी देऊ शकता त्याला. काहीतरी बोकड झाल्या आहेत, नुकत्याच हिरव्यागार पडणे आहे, कारण काय असावे? अच्छा, तुमचा तुरीबद्दलचा प्रश्न आहे. बोकड झाले, हिरवेगार पडले तुरी, म्हणजे त्याच्यावर व्हायरस आहे, स्टरिलिटी मोझॅक, ज्यामुळं त्याला फुलंही येणार नाही, शेंगाही लागणार नाही. त्याबद्दल मी सविस्तर माहिती काल दिली आहे. तुरीमध्ये धुपण केल्यानं फुलावर परिणाम होतो का? आपण चांगला परिणाम व्हावा यासाठी सांगितलं आहे. आता त्यालाही जर तुम्हाला कोणी जर उलटं तिलटं सांगत असेल तर त्याला इलाज नाही आणि तुम्ही त्याचं ऐकत असाल तर मग तुम्ही हे व्हिडिओ न पाहिलेले बरे. बरेच लोक कन्फ्यूज करतात. मी बरेच वेळेस सांगत असतो की ज्याला कन्व्हिन्स करता आलं नाही, ज्याला आपली गोष्ट खरी आहे
किंवा आपली गोष्ट खरी आहे असं पटवून देता येत नाही, खोटं जरी असलं तरी पटवून देता येत नाही, तर तो कन्व्हिन्स करू शकला नाही तर तो कन्फ्यूज करतो समोरच्या माणसाला. आणि कन्फ्यूज झाला म्हणजे त्याला इकडचा नाही तिकडचा नाही, तो मध्येच लटकून राहतो. तर असं होऊ नका. जे आम्ही जे पद्धतीनं काम करतो आहे किंवा शेतकऱ्यांसाठी जे करण्याचे उद्देश आमचे आहेत ते अत्यंत प्रामाणिक आहे. आम्ही त्यात कधीही तुम्हाला तुमची फसगत होणार नाही किंवा पश्चाताप होणार नाही आमच्यासोबत जुळल्यामुळं. पण बऱ्याच लोकांचे वेगवेगळे उद्देश असतात, त्याबद्दल आपण न बोललेलं बरं. पण आम्ही आमच्याबद्दल सांगतो की आम्ही तुम्हाला कधीही चुकीची माहिती देणार नाही, कधीही तुमचं नुकसान होईल असं काहीही सांगणार नाही. तुरीला व्हाईट गोल्ड ट्रस्ट पॅटर्ननुसार 2 फवारे काढलेत, खूप छान रिझल्ट आला. अंतर 8 फूट दाटून गेलं आहे, त्यामुळं तिसरा फवारा मी देऊ शकत नाही. आता काय करावं? आणि माणसाला चालताच येत नाही. बघा, फवारा तिसरा तर द्यावाच लागेल तुम्हाला, कारण जर तुम्ही फवारा दिला नाही ना, अळीचा अटॅक वाढला तर नुकसान होऊ शकतं. ठीक आहे, एखाद्या वेळेस भरारी, बिग बी 13-045 वगैरे हे नाही वापरलं तर फारसं फरक पडणार नाही. पण अळी जर आली आणि अळीचा अटॅक जर वाढला तर मात्र नुकसान होऊ शकतं. तर त्यासाठी एक काम करा, तुम्ही थोडंसं दाबायला लावा, समोर माणसाला तूर थोडीशी लोटायची आणि नंतर मागून फवारा द्यायचा, या पद्धतीनं करा. सर, आपल्या भेटीचा योग कधी येणार? आणि समोर फार इमोशनल लिहिलं या शेतकरी दादांनी, ते मी वाचू शकत नाही, माझ्या डोळ्यात पाणी येईल. तर नक्कीच आपण जानेवारी एंडपर्यंत जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मी त्या जिल्ह्यात जाईल, त्याचं एक शेड्यूल बनवून तुम्हाला देईल. तिथे भेट झाली तर ठीक आहे, नाही तर आपलं संशोधन आणि विकास केंद्रावर आपण 2-2 दिवस, एक दिवस एक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बोलवूया. ज्यांना शक्य झालं त्यांनी तिथं यावं, किंवा मग ज्या जिल्ह्यात जाणार तिथे मी सांगेल तिथे आपण येऊन तिथं भेटू. पण या मार्च एंडच्या आधी आपण, मला असं वाटतं की ज्या शेतकऱ्यांना भेटायचं आहे, काहींना फार्मर प्रोड्युसर कंपनीबद्दल चर्चा करायची, काहींना दीर्घात चर्चा करायची, टेक्निकल चर्चा करायची, तर या सगळ्या शेतकऱ्यांना भेटण्याची माझीसुद्धा इच्छा आहे. जसं जसं शक्य झालं तसं आपण भेटूया. चण्यावर फुटवे फुटण्यासाठी मिरॅकल आणि GA फवारणी करू शकतो का? नाही, GA नका वापरू, मिरॅकल वापरू शकता तुम्ही. ट्रायकंटॅनॉल चांगली गोष्ट आहे वापरलं तर, पण GA नका वापरू. मी मुन्नी तूर लावली आहे, आता तूर पूर्ण मर रोगानं प्रभावी झाली. जवळपास 60%नी उत्पादन घटले. बरोबर आहे. 6 एकरमधली 716 ही जात बूस्टर, एक पण झाड मेलं नाही. तुमचे अभिनंदन किती करावे ते समजत नाही. 716 नक्कीच तुम्हाला, आपण जरी लावलेली नसेल ना, तर मी विनंती करतो शेतकऱ्यांना की त्यांनी 716 ज्या शेतकऱ्यांनी लावली ती जाऊन बघा. त्यांचं व्यवस्थापन जर सगळं आपल्यासारखं असेल तर मग तर नक्कीच जाऊन बघा. तिथे आपल्याला एक पुढच्या वर्षी आपण काय करायला पाहिजे, काय नको, आपली चर्चा होऊ शकते, पुढची माहिती मिळू शकते. फील्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला फार फायदा होतो. तर आपण जर लावलेलं नसेल किंवा आपण जरी लावलेलं असेल तरी दुसऱ्या शेतकऱ्यांची बघा, त्यामुळे तुम्हाला अजून ज्ञानात भर पडेल. हरभऱ्याला पाणी देऊन 8 दिवस झाले पण हरभरा फ्रेश वाटत नाही, टवटवीपणा दिसत नाही, काय करावं? बहुतेक मूळकूज असू शकते. त्याला तुम्ही रायझर जर वापरता आलं, पाणी दिलं आहे तुम्ही, आता जमिनीत ओलावा जर वरतून चांगला असेल तर रायझरचं ड्रेंचिंग करा किंवा मग रायझर फेकून द्या, ग्रॅन्युअल, या पद्धतीनं करा. आमच्याकडे पाऊस पडला नाही परंतु तूर सकाळी ओलीगच्च राहते, हा कोणता प्रकार आहे? हे दव पडते, दव. त्यामुळं सगळ्याच तूरच काय, सगळ्याच झाडावर पाणी असं हलकं पाणी फवारा केल्यानंतर जसं होतं आपलं तसं असते, त्याला दव म्हणतात. गजाननराव जैसा किसान पुत्र अभी तक जन्मा नहीं और न जन्मेगा. धन्यवाद. असे आपले आशीर्वाद असल्यामुळं आमचा उत्साह वाढतो, आम्हाला एक ऊर्जा मिळते आणि त्यामधून अजून आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहतो. माझी तूर आपल्या मार्गदर्शनाखाली 1 नंबर आहे. बूस्टर 716 हा वाण लावला, मर नाही आहे. 18 वर्षापासून तिथे तूर लागवड केली नाही, 3 फवारणी केल्या, आपल्या पद्धतीनं केले. शेती पाणथळ आहे तरीसुद्धा अतिशय तूर उत्तम आहे. व्हेरी गुड. सगळं तुम्ही जसेल तसं केलं तर ते उत्तमच राहणार आहे. हरभऱ्याचा पहिला स्प्रे मला टॉपअप मिळाले नाही. इसाबियान डोको 1919चा फवारा मारला
चांगले परिणाम मिळाले. स्प्रेमध्ये कीटकनाशक वापरले नाही. आता अळी आली आहे, काय करावे? दुसरा स्प्रेला वेळ आहे. दुसऱ्या स्प्रेला वेळ आहे, अळी आली तर एक औषध मारून द्या साधं, इमान वगैरे, इमामॅक्टिन. बाकी काही नाही मारलं चालतं, मग दुसरा स्प्रे पूर्ण घ्या कंप्लीट. सोयाबीन उन्हाळीसाठी कोणती जात निवडावी? उन्हाळी सोयाबीनसाठी 335 आहे. या सगळ्या ज्या खरीपातल्या जाती आहेत त्याच कोणतीही निवडू शकता तुम्ही. असं काही स्पेशल जात नाही. आम्ही काही रिसर्च करतोय, त्याच्यामधलं काही जाती उन्हाळ्यात चांगले येण्याचं त्याचं वैशिष्ट्य दिसतंय, पण अजून ते बियाणं बाजारात सध्या आम्ही देऊ शकत नाही. पूर्ण ट्रायल झाल्याशिवाय ते शक्य नाही. मी व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार तूर लागवड केली, 2दा ट्रायकोडर्मा ड्रेंचिंग केली. दरवर्षी माझ्या शेतात खूप मर असायची, पण यावर्षी आपल्या पद्धतीनं तुरीचं नियोजन केलं. तूर खूप छान आहे. बुस्टर 716 व्हेरी गुड. पाऊस, खराब हवामान व धुवारीमुळं तुरीच्या शेंगा काळ्या पडत आहे, उपाय सांगा. एक बुरशीनाशकाचा फवारा देऊन द्या, थायफेनॉट मिथाइल, आपलं पिक्सल किंवा रोको. शेतकरी उत्पादक गटात परिसरातील शेतकरी भाग घेऊ शकतील का? हो. शेतकरी उत्पादक कंपनी, गट नाही, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले किंवा तुमच्या राज्यातले कुठलेही शेतकरी त्याचे मेंबर करू शकता. पण आसपासचे जर केले तर त्यांना ते माल विकायला, घ्यायला किंवा जे काय ॲक्टिव्हिटी करता तुम्ही त्यात त्याला जास्त फायदा होतो. कॉंग्रॅच्युलेशन्स व्हाईट गोल्ड ट्रस्ट, यावर 1 करोड लोकांचा ट्रस्ट आहे. ती खरंच अभिमानाची बाब आहे. आपली शेतकऱ्यांची काळजी तसेच आम्हा शेतकऱ्यांवर आपले असलेले प्रेम, आपले सबस्क्रायबर असेच वाढावे हीच प्रार्थना. धन्यवाद. 1261 आणि बुरशीनाशक, अळीनाशक एकत्र चालेल का? चालेल. पाणीचं pH व्यवस्थित पाहिजे, गोड पाणी असेल तर चालेल. सर ते कॅलेंडर कुठं मिळेल? किंमत किती आहे? ते कॅलेंडर बघा विकत नाही मिळणार तुम्हाला, ते भेट म्हणून, नवीन वर्षाची भेट म्हणून मिळेल. ज्या कृषी केंद्रातून तुम्ही वारंवार खरेदी करता, नेहमीची खरेदी असते तुमची, अशा कृषी केंद्रावर जर त्यांनी छापले असतील तर, आणि जर नसतील छापले तर मग दुसरीकडून तुम्हाला तिथे रिक्वेस्ट करावं लागेल. ते विकत नाही, एक भेट म्हणून तुम्हाला ते मिळणार आहे. बीजोत्पादनाचा कांदा 15 दिवसात झाला आहे. खराब वातावरणामुळे कांदा या पिकाचे पाथीचे शेंडे पिवळे होत आहे. 2 गोष्टी, एकतर पाथीचे शेंडे जे आहेत ते ढगाळात, हवामान किंवा धुवारी आली तरी पडतात, त्याला बुरशीनाशकाचा फवारा द्या. किंवा गाभ्यात असताना त्याला थ्रिप्स चाटतो, फुलकिडा जो आहे त्याचे शेंडे जे आहे ते चाटतो, खरबडतो, त्यामुळं सुद्धा पिवळे होतात. तर त्यासाठी मग थ्रिप्सचं नियंत्रण करा. अवकाळी पावसाचा हरभरा पिकावर होणारे दुष्परिणाम व त्यावर उपाययोजना कृपया मार्गदर्शन करावे. आता सगळ्यात पहिला दुष्परिणाम म्हणजे अवकाळी पाऊस पडला, जर गरज नसेल तेव्हा जास्त ओलावा असेल तर पीक मरते, हरभरा पिवळा पडतो. जास्त ओलावा असेल तर मर रोगाचं प्रमाण वाढते. दुसरं म्हणजे फुलोऱ्यात जर हरभरा असेल, धुवारी आली तर फुलं गळून जातात, परत मग हरभऱ्यात जास्त वाढ होते. तिसरी गोष्ट, जास्त फुलोऱ्यात असेल आणि पाऊस पडला, ताण पडल्यानंतर तर परत फुलं गळतात. असे अनेक परिणाम त्याच्यावर होतात. फुलात जर नसेल, वाढीच्या अवस्थेत असेल, जास्त ढगाळ वातावरण नसेल किंवा पाऊस पडला तर पिवळं वगैरे पडणं. तर याच्यासाठी शेतामध्ये थोडे शेकोट्या करणं, धुपट करणं आणि बुरशीनाशकाचा फवारा घेणं, याच्या पलीकडं काही नाही. तुरीला स्प्रिंकलरनं पाणी दिलं तर चालेल का? पूर्ण शेंगा आहेत. हो चालेल. रामराम सर, तुरीचे फुले गळून गेले, फक्त 5-10% फूल आणि 5-10% शेंगा आहेत, उपाय सांगा. जर पाण्याची व्यवस्था तुमच्याकडे असेल तर मग अशा ठिकाणी तुम्ही झेप 20 मिली पंपाला 1261 150 ग्रॅम असा फवारा जर घेतला तर नवीन फूल काढायला मदत होईल. करडीसाठी काही माहिती द्यावी. तुम्ही प्रश्न विचारा, ती माहिती देतो. करडीवर आता पेरल्यानंतर मावा ही कीड येते. माव्यासाठी तुम्ही साधं कुठलंही कीटकनाशक, मोनो घ्या, रोगर घ्या किंवा आपलं रिहांश घ्या, कोणतंही घ्या. हरभऱ्याला 2-3 फुलं दिसायला हलकं पाणी दिलं तर चालेल का? बिलकुल चालतं. ताण पडल्यानंतर पाणी देणं टाळा. ताण पडूच देऊ नका ना, मग पाणी देत राहा. कपाशीवर बोंडसड आहे, काय उपाय योजना करू? बोंडसड तर नसेल आता, बोंड अळी आहे, गुलाबी बोंड अळी,
ती खाऊन नंतर पडून जाते, बोंडातून खाली जमिनीत प्युपेशनमध्ये जाते. तर त्या बोंडअळीला नियंत्रण करण्यासाठी अळीनाशकाचे फवारे सतत आलटून पालटून घेत राहणे. कपाशीच्या शेतामध्ये हरभरा पेरावा की मूग घ्यावा? हरभरा अजून वेळ लागत असेल तर मग नंतर तुम्ही उन्हाळी मूग घ्या. हरभऱ्याला किती उशिरा पेरणार आहे? सर, चांदूर बाजार तालुक्यामध्ये वांज तुरीचे प्रमाण खूप जास्त आहे. थोडं प्रमाण 716 मध्ये सुद्धा आहे. बरोबर आहे. वांज हा रोग आहे आणि प्रतिकारक्षम जातीमध्ये कमी येतो किंवा येत नाही किंवा ती सहन करते. पण जास्त प्रमाणात ज्या भागात वांज रोग आहे अशा ठिकाणी मग प्रतिकारक्षम जातीमध्ये काही प्रमाणात तो येऊ शकतो. आता काही करता येत नाही वांजला, कारण ते कोळी असतो, माइट्स, त्यानं त्याला पसरवलेलं असतं आणि आता त्याचा जो परिणाम व्हायचा तो झालेला असतो. 13-045चा फवारा 2 वेळा घेता येईल का? तुरीला घेता येईल. औषध फाटणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे नॉट कॉम्पॅटेबल, एकमेकात मिसळण्यासाठी ते औषधं योग्य नाही. म्हणजेच औषध फाटणे म्हणजे दह्यासारखं औषध होणे, त्याला म्हणतात औषध फाटणं. तुरीचा नियमानुसार 3रा फवारा करू का? तुरीची झाडं व शेंगा वाळत आहे. हिरवे जर असतील तर मग करायला हरकत नाही 3रा फवारा. नियमानुसार किंवा शेड्यूलनुसार आपण 3रा फवारा केला तरी चालेल. तर मंडळी, हे होते प्रश्न. अजून काही तुमचे प्रश्न असतील मनात तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकता. धन्यवाद.